पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर्फा विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट लवकरच या ठिकाणी येणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकच्या दुसऱ्या लिस्टचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे। महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा अहमदनगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मोफसोल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसोल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कडाप किती जाणार आहे। एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा मुलांचा आणि मुलींचा आणि सिलेक्शन होण्यासाठी सेफ झोन काय असणार आहे। दुसऱ्या लिस्टचा पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये दुसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर किती पर्सेंटेज आपल्याला पाहिजे, तर सेफ झोन काय असणार आहे, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचा सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या एंडिंगला बोलणार आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी सरळ या ठिकाणी कटापोट सांगून देतो, कटाप या ठिकाणी किती जाणार आहे। पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवक दुसऱ्या लिस्टचा पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे हे 15 एप्रिल पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 15 एप्रिल पर्यंत हे लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा, ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 94 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे आणि एससी कॅटेगरीचे तुम्ही या डिव्हिजनचे असाल तर 93 वर या ठिकाणी कडाप जाणार आहे। ओबीसी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा सुद्धा 93 वर कडाप जाणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 92 पर्यंत जाणार आहे आणि एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 90 पर्यंत जाणार आहे आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 86 पर्यंत आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। त्यानंतरचं जी डिव्हिजन आहे भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आणि कराड डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा, तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर 93 जर असेल तरी सुद्धा आपलं सिलेक्शन होणार आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 93 जर असेल तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही येत असाल तर ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्हाला 92, 93 जरी असेल तरी सुद्धा सिलेक्शन होऊन जाणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे हा सुद्धा 92 पर्यंत जाणार आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 85 पर्यंत सुद्धा आपलं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मोफसोल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 94 जर असेल तर आपलं सिलेक्शन होणार आहे। एससी कॅटेगरीचे जर तुम्ही ह्या डिव्हिजनचे असाल तर 93 जर मार्क असेल 93, 94 तर आपलं सिलेक्शन होणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला 94 जर असेल तर सिलेक्शन होणार आहे आपलं। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 91, 92 जर असेल तर सिलेक्शन होणार आहे आणि एसटी कॅटेगरीचे असाल 91 जर 92 जर तुम्हाला असेल तर सिलेक्शन होणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 87 मार्कावर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे। नंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसोल आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा, तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 94 ते 95 असेल तर सिलेक्शन होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास तुम्हाला 92, 93 जरी मार्क असेल तर आपलं सिलेक्शन होणार आहे आणि तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 93 जरी मार्क असेल तर ह्या डिव्हिजनमध्ये आपलं होऊन जाणार आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 92 मार्कावर किंवा 91 मार्कावर सुद्धा आपलं होणार आहे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 89 ते 90च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 88 जरी मार्क आपल्याला असेल तर आपलं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रायगड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सातारा डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 93 जर असेल तर सिलेक्शन होऊन जाणार आहे, 93 पर्यंत कडाप जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी एससी कॅटेगरीचे असाल तर 92, 93 पर्यंत होऊन जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर इथं 92 ते 93च्या आसपास असेल तर आपलं सिलेक्शन होणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला 91 ते 92 असेल तर होऊन जाणार आहे आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89 ते 90 जरी असेल तरी सुद्धा एवढा जाऊ शकतो आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 85
जरी मार्क असेल तरी सुद्धा आपल्या या ठिकाणी होऊ शकते। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडापा आहे तर पहा ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 93 पर्यंत कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी 93 पर्यंत पाहायला भेटणार आहे। ओबीसी कॅटेगरी 93-94 आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीवाल्यांचा 92 पर्यंत या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि एसटी कॅटेगरीचा 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा आहे तर हा 87 जरी मार्क असेल तर एवढा कडाप या ठिकाणी जाऊ शकतो। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे आणि त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 93-94 पर्यंत असेल तर होऊन जाणार आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 92-93 पाहिजे या ठिकाणी आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 92-93 पाहिजे। त्याचबरोबर जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणी 92 तरी पाहिजे आपल्याला। त्याचबरोबर जे एसटी कॅटेगरीचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर जवळपास 91 पर्यंत पाहायला भेटणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा 85 पर्यंत सुद्धा जाऊ शकते। आणि सर्वात कमी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर पहा तो जाणार चंद्रपूर डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर रायगड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे मीरठ डिव्हिजन आहे, त्याचबरोबर पालघर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे। तर हे जे डिव्हिजन आहे तर पहा रत्नागिरी डिव्हिजन, रायगड डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, त्याचबरोबर जे गोवा डिव्हिजन, कराड डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, सिंधुदुर्ग डिव्हिजन। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे हा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे या जिल्ह्यांचा। मेन म्हणजे चंद्रपूर झालं, गोवा झालं, रायगड झालं, ठीक आहे। तर त्याचबरोबर पालघर झालं, त्याचबरोबर सिंधुदुर्ग झालं। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप हा कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर पहा ओपन कॅटेगरीचे जर असाल तर 93 पर्यंत कडाप जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा 92-93 पर्यंत। त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे असाल तर 90 पर्यंत 90 ते 92 च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी सुद्धा जवळपास 91 ते 92 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 91 ते 92 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 90 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे। आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80 प्लस या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार। 80 जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी काय ठिकाणी कडाप जाऊ शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात कमी जो कडाप जाणार आहे तर तो जाणार आहे या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर रायगड डिव्हिजन आहे आणि रत्नागिरी डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे आहे गोवा डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे। तर हे काय मेन डिव्हिजन आहे की या ठिकाणी कडाप तुम्हाला बाकीच्या डिव्हिजनपेक्षा कडाप या ठिकाणी कमी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढा जे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या लिस्टचा एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। नक्की एवढा कडाप या ठिकाणी जाऊ शकतो। आणि जसजसा पहिली जी लिस्ट लागली पहिल्या लिस्टपेक्षा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा, ठीक आहे। आणि जसजशा आता लिस्ट लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा, कारण की आता जसजशा लिस्ट लागणार आहे तसतशा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। आता दुसरी लिस्ट लागल्यानंतर दुसऱ्या लिस्टपेक्षा कडाप थोडाफार कमी तुम्हाला तिसऱ्या लिस्टमध्ये पाहायला भेटणार आहे। तिसऱ्या लिस्टपेक्षा कडाप तुम्हाला थोडाफार कमी या ठिकाणी चौथ्या लिस्टमध्ये पाहायला भेटणार आहे। आणि चौथ्या लिस्टपेक्षा थोडाफार कमी या ठिकाणी कडाप तुम्हाला पाचव्या लिस्टमध्ये पाहायला भेटणार आहे। आणि पाचव्या लिस्टपेक्षा सुद्धा कडाप थोडाफार कमी या ठिकाणी सहाव्या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जे सगळ्यात शेवटली लिस्ट राहणार आहे तर त्यामध्ये कडाप कमी या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। तर तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी वाट बघायची आहे, कारण की जे काही डिव्हिजनला कमी सुद्धा कडाप या ठिकाणी जाऊ शकतो। आता जे दुसरी लिस्ट लागणार आहे तर यामध्ये काही डिव्हिजनला कमी सुद्धा कडाप या ठिकाणी जाऊ शकतो। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय